नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या भागात आपण बघितलं होतं गिरनार दर्शन आणि आता मी आहे सध्या जुनागड रेल्वे स्टेशनवर, कारण की माझा आता पुढचा जो स्टॉप आहे तो आहे द्वारका आणि तो लास्ट स्टॉप आहे आपल्या ट्रॅव्हल सिरीजचा। त्यासाठी आम्ही आता जुनागड रेल्वे स्टेशनवर आलो आहे, कारण इथे जी ट्रेन आहे ती आहे आपली द्वारकासाठी बसवा बाराची ट्रेन आहे, ओखा एक्सप्रेस। तर तिथे आम्ही जाणार आहे द्वारकाला आणि उद्या सकाळी 7 ती पोहोचेल। तर चला तर मग आपण या नवीन व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, तर फायनली 7 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलो आहे द्वारकाला जुनागडवरून। तर आता बघू, इथून मंदिर काहीतरी 1.5 किलोमीटर आहे, तिथून रिक्षाने वगैरे जाऊ आपण, बघू ते काय सीट वगैरे येतात। द्वारका रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTCद्वारे चालवलेला एक सुविधा केंद्र उपलब्ध आहे। इथे लॉकर सुविधा, स्वच्छ वेटिंग रूम, बाथरूम, जेवणाची सोय तसेच बाईक व कॅब भाड्याने मिळण्याची सुविधा आहे। दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी हे केंद्र खूपच उपयुक्त ठरते। द्वारका रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो रिक्षाची सोय सहज उपलब्ध आहे। इथून द्वारकाधीश मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधारण प्रति व्यक्ती 20 रुपये भाडे घेतले जाते। ऑटो तुम्हाला मंदिराच्या जवळ फक्त 100 मीटर अंतरावर उतरवतो, त्यामुळे दर्शनासाठी जाणं खूपच सोयीचं ठरतं। ती या ठिकाणी आम्हाला रूम भेटली, मंदिराच्या एकदम जवळ आहे, म्हणजे इथून मंदिर दिसतं। तर ही जी रूम आहे, आता सीझन चालू आहे ना, तर इथे रूम आम्हाला 3000 रुपयाला पडली। म्हणजे ती 3000, तुम्ही 5 लोक जरी असेल तर तुम्ही डिवाईड करू शकता। आता सध्या आम्ही 3 आहे, सो आम्हाला 1000 पर पर्सन पडलेली आहे। आता इथून आता 10 वाजलेत आणि इथून डायरेक्ट जाणार आहे बेट द्वारका, कारण की जे बेट द्वारकाचं जे मंदिर आहे ते बंद होतं 1 वाजता। सो सगळ्यात पहिले तिकडे जाणार आहे स्कूटी रेंट घेऊन। स्कूटी परवडते, काहीतरी 500 रुपयापर्यंत स्कूटी भेटेल आणि त्यात आपण पेट्रोल वगैरे टाकून फिरू शकतो दिवसभरासाठी। ते रिक्षावाल्यापेक्षा जास्त परवडतं, कारण की रिक्षावाले म्हणजे घाई करतात, ते बाकीचे पण लोक असतात ना, आणि प्रत्येक ठिकाण दाखवत नाही। जर का आपल्याला काही चांगलं वाटलं, फोटो काढायचा असेल तर आपण गाडीवर जाऊन फोटो काढू शकतो, तसा टाईप। चला तर मग आता निघूया। द्वारका ही गुजरात राज्यातील देवभूमी द्वारका जिल्ह्यात वसलेली एक अतिप्राचीन व अत्यंत पवित्र नगरी आहे। पौराणिक कथांनुसार ही श्रीकृष्णांची सुवर्णनगरी मानली जाते आणि त्यांनी स्थापलेले हे दिव्य राज्य त्यांच्या लीलांचे साक्षीदार होते। श्रीकृष्णांनी द्वारका नगरी मथुरेतील जुलूमशाही राजा जरासंधाच्या सतत हल्ल्यांपासून यादवांचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या लोकांना सुरक्षित, शांत व सशक्त राज्य देण्यासाठी बांधली। हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक म्हणून द्वारकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गोमती नदीच्या पवित्र तीरावर वसलेली ही नगरी भक्ती, इतिहास आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे। द्वारकाधीश दर्शनापूर्वी गोमती नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। महाभारत युद्धानंतर आणि श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील अवताराच्या समाप्तीनंतर पौराणिक मान्यतेनुसार द्वारका हळूहळू समुद्रात विलीन झाली। आजही अरबी समुद्राच्या गर्भात द्वारकेच्या प्राचीन अवशेषांचे अस्तित्व असल्याची श्रद्धा आहे। त्यामुळे द्वारका केवळ एक तीर्थक्षेत्र नसून काळाच्या प्रवाहात लोप पावलेला पण श्रद्धेत अजरामर राहिलेल्या एक महान संस्कृतीची साक्ष देणारी पवित्र भूमी मानली जाते।
जबरदस्त गर्दी आहे. सकाळचे 10 वाजले आता आणि आम्ही डायरेक्ट इकडे जाणार आहे बेट द्वारकाला. पण दर्शनासाठी खूप गर्दी आहे. हे बघा तिकडे पाठीमागे लाईन आहे. या ठिकाणी आम्ही स्कूटी रेंट घेतलेली आहे. त्यांनी 500 रुपये घेतले स्कूटीची. सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत. हे लुहा ज्ञानी धर्मशाळाजवळ आहे. आणि मग पेट्रोल आपण आपल्या हिशोबाने टाकून घ्यायचं. आणि 8 ट्रिपल सीट चालत नाही. ट्रिपल सीट अरे नाही ट्रिपल सीट चालत नाही. ट्रिपल सीट बघितलं का ते बंद करून टाकतात आपली स्कूटी. बाय या ठिकाणी भंडारा झाली. तर आता आम्ही हे खाऊनच बेट द्वारकाला जातो. सगळे लोक आपापल्या हिशोबाने दान करत असतात. कोणाकडून तुरंत दान आहे अन्नदान. बिल्कुल फ्री सेवा है. बस आता आम्ही द्वारकाधीश मंदिराकडून थेट बेट द्वारकाकडे निघालो आहे. हे अंतर साधारण 30 किलोमीटर आहे आणि स्कूटीवरून जायला साधारण 45 मिनिटं लागतात. रस्ता चांगला आहे. मध्ये छोटे गावं आणि हायवेही लागतो. द्वारकामध्ये फिरण्यासाठी ऑटो आणि टॅक्सी दोन्ही सहज मिळतात. ऑटो साधारण स्पेशल टूरचे संपूर्ण द्वारका फिरण्यासाठी 1800 ते 2000 इतका खर्च घेते. कंप्लीट साईटसीइंग आणि टॅक्सी हा एक ऑप्शन आहे ज्याचा एकूण खर्च साधारण 2500 ते 3000 पर्यंत येतो. पूर्वी बेट द्वारकेला जाण्यासाठी प्रवाशांना बोटीनेच प्रवास करावा लागायचा. आता सुदर्शन सेतू झाल्यामुळे पर्यटन थेट गाडीने किंवा स्कूटीने जाऊ शकतात. यामुळे प्रवास खूप सोपा आणि वेळ वाचवणारा झाला आहे. परिवार के अंदर लेन देन बढ़िया चले, परिवार सुखी रहे कृष्णा. धंधा पानी अच्छा चले कृष्णा. भगवान आपकी मनोकामना पूरी करे कृष्णा. आता आम्ही पोचलो बेट द्वारका या ठिकाणी. हा आयुष आहे. आमची ओळख गिरनारला भेट झाली होती आमची ट्रेक करताना. त्याला पण द्वारका म्हणजे करायचं होतं. तर मग आम्ही ठरवलं की दोघांनी कंप्लीट करूया. मग दोघं जण जुनागडपासून द्वारकावर सोबत आलो. आता आम्ही बेट द्वारकाचं दर्शन करतो, द्वारकाधीश टेम्पलचं, आणि मग तुम्हाला भेटतो. पौराणिक कथांनुसार श्रीकृष्ण यांचे निवासस्थान म्हणून बेट द्वारका याला विशेष महत्त्व आहे. इथे श्रीकृष्णांचे प्राचीन मंदिर असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. बेट द्वारकाची जी टायमिंग आहे ती सकाळी 6 ते 12:30पर्यंत आहे आणि संध्याकाळी 5 ते 9:30पर्यंत आहे. आणि मध्यंतरीच्या काळात मंदिर बंद असतं. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी लवकर इकडे या. सगळ्यात पहिले बेट द्वारकाचं दर्शन घ्या आणि मग जे द्वारकाधीश मंदिर आहे आपलं मेन द्वारकामध्ये, मग त्याचं दर्शन घ्या. कारण की तिथून हे 30 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही चाललोय सोन्याची द्वारका बघायला.
आता दर्शन घेऊन आलो मुख्य मंदिराचं. एकदम खतरनाक दर्शन झालं. काही लाईनची सिस्टीम वगैरे काय नव्हती. सगळे एकमेकाच्या अंगावर. एकदम डेंजर. आणि सफोकेशन तर इतकं. लहान पोरं वगैरे काहीच बघत नव्हते. कसं झालं दर्शन? खूप दर्शन चांगलं होतं लय चांगलं. हां तिकीट ले लो. तिकीट आहे का? 40 रुपये तिकीट आहे. सोन्याची तारका बघायची असेल तर. म्हणजे इथं भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे प्रसंग होते त्या सगळ्यांचे इथं डेमो किंवा अशा मूर्ती वगैरे लावलेलं आहे. इथल्या द्वारकाधीश मंदिरामध्ये पण मोबाईल वगैरे काय अलाउड नाही, इलेक्ट्रॉनिक गोष्ट. तर तुम्हाला ते मोबाईल वगैरे सगळं लॉकरमध्ये ठेवावं लागेल. तुमच्याजवळ हँडबॅग जरी असेल किंवा ट्रॉली बॅग ती पण तुम्हाला लॉकरमध्ये ठेवावं लागेल. मंदिरात काहीच अलाउड नाही आहे. त्या ठिकाणी लॉकर सेक्शन केलेलं आहे. ते 5-10 रुपये घेतात ते त्यासाठी. बद्रीनाथ या ठिकाणी चार जे आपले धाम आहे त्याचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे म्युझियमसारखं, म्हणजे मॉडेल वगैरे बनवले. रामेश्वरम,
हे अभ्यय माता मंदिर आहे. सुदर्शन सेतूवरून आपण सरळ गेलो, लेफ्ट साईडला बेट द्वारका आहे आणि राईट साईडला अभ्यय माता मंदिर, एक सिद्धपीठ मंदिर आहे. आता आम्ही चाललो आहे गोपी तालाब. ते बेट द्वारकापासून 22 किलोमीटर लांब आहे आणि नागेश्वर आणि बेट गोपी तालाबचं डिस्टन्स आहे 5 किलोमीटर. सुदर्शन सेतू. गोपी तलाव या ठिकाणी आलोय आम्ही सध्या. या ठिकाणी तो दगड आहे जिथे दगडावर राम नाम लिहिलेलं आहे, तो तरंगता दगड या ठिकाणी बघूया आपण. गोपी तालाब. महाभारत युद्धानंतर अर्जुनाला आपल्या पराक्रमाचा गर्व झाला होता. तो स्वतःला असा महान धनुर्धर समजू लागला की पृथ्वीवर त्याच्याशी तुलना करणारा कोणीच नाही असे त्याला वाटू लागले. अर्जुनाचा हा अहंकार दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी 16,108 गोपींना बेट द्वारकेहून मथुरेकडे पाठवण्याची जबाबदारी अर्जुनावर सोपवली. प्रवासादरम्यान मार्गात एक तलाव आला. त्या तलावाचे निर्मळ पाणी पाहून सर्व गोपी त्या तलावात स्नान करण्यासाठी उतरल्या. त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी हाताच्या तेलातून भील लोक तयार करून त्या ठिकाणी प्रकट केले. ते भील लोक अर्जुनाला लुटायला लागले. अर्जुनाने त्यांच्याशी लढायचा प्रयत्न केला, पण तो त्यांना पराभूत करू शकला नाही. हे पाहून सर्व गोपींनी याच तलावात आपले प्राण त्याग केले. या घटनेनंतर त्या तलावाला गोपी तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले आणि या तलावाची माती आजही पिवळसर व गुळगुळीत असल्याचे मानले जाते. मी चाल दो. थोड़ा खट्टा रहेगा. नाही आता तर मंडळी, आता आपण आलो आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि 8व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर. तर गोपी तलावापासून हे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला मग आता नागेश्वरचं दर्शन करूया. पौराणिक कथेनुसार दारुक नावाचा एक अत्याचारी राक्षस होता. तो शिवभक्त असलेल्या सुप्रिया नावाच्या स्त्रीला इतर भक्तांना बंदी बनवून ठेवत असे. कैदेत असतानाही सुप्रिया व इतर भक्त भगवान शंकराचं स्मरण आणि जप करत राहिले. दारुकाला हे सहन झालं नाही. त्याने सुप्रियाला मारण्याची धमकी दिली. तेव्हा भक्तांनी मनापासून भगवान शंकराची प्रार्थना केली. भक्तांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत भगवान शिव प्रचंड तेजस्वी रूपात प्रकट झाले आणि दारुक राक्षसाचा नाश केला. त्या ठिकाणी भगवान शिव नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिर झाले. नागेश्वर म्हणजे नागांचा ईश्वर, जो भक्तांचे संरक्षण आणि वाईट शक्तीचा नाश करतो. म्हणूनच नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भयमुक्त, संरक्षण आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. आता
आता आमचं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही चाललो आहे रुक्मिणी देवी मंदिराकडे. ते रुक्मिणी देवी मंदिर हे आपलं द्वारकाधीश मंदिराच्या जवळच आहे, 1-3-4 किलोमीटरच्या अंतरावर. आणि अजून एक सांगायचं होतं, जर का तुम्ही बेट द्वारकाला आला तर तिथं एक आहे ना 2-3 किलोमीटर दूर एक हनुमान दंडी म्हणून मंदिर आहे. तर त्या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. आता ते माझं राहिलं कारण की मी नागेश्वर मंदिराजवळ आलो आणि मला नंतर लक्षात आलं ते असं एकुलते एक मंदिर आहे की जिथे म्हणजे वडील आणि मुलगा दोघांची पूजा केली जाते. म्हणजेच बजरंगबलीचं मंदिर आहे ते, हनुमान आणि त्यांचे सुपुत्र मकरध्वज या दोघांची तिथं पूजा केली जाते. असं एकुलते एक मंदिर आहे. तर त्या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. मी इथं फोटो टाकून देईल म्हणजे कसं मंदिर आहे ते. संध्याकाळ झाली होती आणि उशीर झाला होता, त्यामुळे आज रुक्मिणी देवी मंदिराकडे न जाता आधी द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घ्यायचं ठरवलं. कारण द्वारकाधीश मंदिर सकाळी 6 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत ओपन असतं. हा गोमती घाट आहे या साईडला. तर या ठिकाणी आता 6:30 वाजता गोमतीची आरती होते, गोमती आरती म्हणून, आणि 7:30 वाजता द्वारकाधीश आरती होते तिकडे. तर आता आपण गोमतीची आरती बघायला चालू आहे, गोमती आरती. अखेर द्वारकाधीशाचं दर्शन पूर्ण झालं. गर्दी होती, थोडा वेळही लागला, पण समोर श्रीकृष्णाची मूर्ती दिसताच सगळा थकवा विसरायला झाला. काळ्या पाषाणातली ती शांत मूर्ती, डोक्यावर मुकुट आणि चेहऱ्यावर ते सौम्य हास्य, काही न बोलता सुद्धा खूप काही सांगून जातं. दर्शन काही सेकंदाचं असलं तरी मनावर उमटलेला तो क्षण खूप काळ लक्षात राहणारा आहे. आजचा दिवस इथेच पूर्ण झाला. द्वारकाधीश मंदिरात मोबाईल, कॅमेरा, बॅग किंवा हँडबॅग आत नेण्यास परवानगी नाही. मात्र मंदिराच्या बाहेर मोफत जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आज आम्ही चाललो आहे रुक्मिणी मंदिर आणि बडकेश्वर महादेव मंदिर. हे दोन मंदिर आमचे राहिले होते. काल उशीर झाला होता ना द्वारकाधीश मंदिरात, तर मग आता आम्ही कंप्लीट करतोय. स्वामीनारायण मंदिर बस एक हमको ये सामने आता है. हां. रुक्मिणी देवी मंदिर हे गुजरातमधील द्वारका शहराजवळ स्थित एक प्राचीन व पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी देवी रुक्मिणी यांना समर्पित आहे. द्वारकाधीश मंदिरापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर श्रद्धा आणि इतिहासाचे महत्त्वपूर्ण केंद्र मानले जाते. पौराणिक कथांनुसार विदर्भ राज्याची कन्या रुक्मिणी देवी श्रीकृष्णांची परम भक्त होती. रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी लावण्याचा निर्णय तिच्या कुटुंबाने घेतला होता. मात्र रुक्मिणीने श्रीकृष्णांनाच आपले पती स्वीकारले. तिने श्रीकृष्णांना संदेश पाठवून आपले मनोगत कळवले आणि श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह केला.
रुक्मिणी देवी आणि भगवान श्रीकृष्ण यांची मंदिरे द्वारकेत एकमेकांपासून दूर का आहेत यामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा ऋषी दुर्वासा यांचा स्वभाव अतिशय रागीट आणि शाप देणारा होता. त्यांनी श्रीकृष्ण व रुक्मिणी देवींकडे भोजनाची इच्छा व्यक्त केली. ऋषींच्या आग्रहावरून श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवी स्वतः रथ ओढत दुर्वासांना आपल्या घरी घेऊन जात होते. मार्गात रुक्मिणी देवीला तहान लागली तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने जमिनीवर स्पर्श करून गंगाजल प्रकट केले. रुक्मिणी देवीने ते जल प्राशन करून तहान भागवली. परंतु रुक्मिणीने आधी ऋषी दुर्वासांना पाणी न दिल्यामुळे त्यांनी स्वतःचा अपमान झाल्याचे मानले आणि रागाच्या भरात रुक्मिणी देवीला शाप दिला की तुला तुझ्या पतीपासून वेगळं राहावं लागेल. या शापामुळे रुक्मिणी देवी आणि श्रीकृष्ण 12 वर्षे वेगळे राहिले. रुक्मिणी देवीने याच ठिकाणी कठोर तपश्चर्या व ध्यान साधना केली. अखेर भगवान विष्णूंच्या कृपेने 12 वर्षानंतर हा शाप नष्ट झाला. असे मानले जाते की ऋषी दुर्वासांचा शाप प्रभाव आजही या भूमीवर आहे. म्हणून या परिसरातील पाणी खारट आणि ही जमीन शेतीसाठी उपयुक्त नाही. जमुना जी तो कारी कारी राधा गौरी गौरी वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी ब्रज धाम राधा जो की राजधानी लागे राजधानी लागे मन कारो कारो जमुना जी रो पानी एकदम मस्त दर्शन झालं रुक्मिणी देवीचं. आणि यांनी मंदिराचे कपाट उघडायच्या आधी सगळ्यात पहिले गुरुजींनी माहिती दिली की रुक्मिणी देवी कोण आणि म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि पूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी मंदिराचे दरवाजे ओपन केले. चला तर आता आपण चाललो आहे पुढचं आणि लास्ट आपलं भडकेश्वर महादेव मंदिर. आपण चाललोय. गुजरातमधील द्वारकेजवळ अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं भडकेश्वर महादेव मंदिर एक अद्भुत आणि रहस्यमय स्थान मानलं जातं. पौराणिक कथेनुसार हे शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजेच मानवनिर्मित नसून स्वतः प्रकट झालेलं आहे. समुद्राच्या लाटांमधून हे शिवलिंग हळूहळू प्रकट झालं अशी भक्तांची श्रद्धा आहे. सोमनाथ फिरताना जसं आपण गीता मंदिर बघितलं होतं ना, सेम तसंच इथं पण आहे द्वारकामध्ये. पूर्ण भिंतींवर भगवद्गीता लिहिलेली. आता आम्ही आलो आहे सनसेट पॉईंट. हे बघा त्या ठिकाणी तुम्हाला लाईट हाऊस दिसतोय का? लाईट हाऊस. हां, लाईट हाऊस म्हणजे इथं फोटो काढण्यासाठी असे सेपरेट स्पॉट करून ठेवले जसं टुरिस्ट प्लेसला असं तसं. आम्ही इकडून येत होतो आपलं भडकेश्वरवरून, तर तिकडून येता येता तुम्हाला रस्त्यात आहे ना गायत्री शक्तिपीठ मंदिर लागेल. मी ते लागेल जाता जाता दर्शन करून चाललो.
ग्रुप टूरमध्ये पण घेतात, जे लोक रिक्षा वगैरेमध्ये येतात ना ग्रुप करून, त्याच्यामध्ये येतात ते काय तसं ते भेट. हे माझ्या मागे संगमेश्वरचं मंदिर आहे. तर या ठिकाणी बघा ही जी आहे गोमती नदी आहे. द्वारकाधीश जे मंदिर आहे, द्वारकाधीश मंदिर ते गोमती नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि इकडे समोर अरबी समुद्र आहे. तर हे या ठिकाणी हे संगमेश्वराचं मंदिर आहे, जिथं गोमती नदी समुद्राला जाऊन मिळते. वहाँ से ना, हाँ शिवराज जी, ये आपका घर है ना? जैसे चल। हमने 99 में बनाया ना, हाँ। तो गांव में सब लोग ऐसे बनाने लगे। सेम टू सेम. यहीं पे वसुदेव भगवान के पिताजी, हाँ पिताजी को बगल में रख के बैठे हैं, लड़के का काम नहीं है, वो अपना धंधा संभाले। चलो. या बाबांच्या घरी गेलो होतो आम्ही वरती, आम्हाला फोटो काढायचा होता. कोणी अलाउड करत नव्हतं, अलाउड करत होतं तर पैसे मागत होतं. तर या आजी बाबांनी आम्हाला त्यांच्या गच्चीवर घेऊन गेले आणि तिथं फोटो काढला. म्हणजे चांगली लोक पण असतात भाई. हां ठीक आहे. त्यांची गोष्ट पण सांगितली, म्हणजे काय काय करत होते काय वगैरे. वासुदेव का मंदिर. तर मंडळी आपलं द्वारकाधीशचं दर्शन झालेलं आहे आता, आणि द्वारकाधामचं पण पूर्ण दर्शन झालं आहे. बेट द्वारका वगैरे सगळ्या गोष्टी बघून झाल्या आहे. तर हा आपल्या ट्रॅव्हल सिरीजचा म्हणजे गुजरात सिरीजचा सोमनाथ, गिरनार आणि द्वारका या सिरीजचा हा शेवटचा पार्ट होता. आता मी परतीच्या प्रवासासाठी जातो आहे. 11 वाजता माझी ट्रेन आहे दादरसाठी, तर ती सकाळी 4 वाजता दादरला पोहोचेल. तर मग तुम्हाला ही ट्रॅव्हल सिरीज कशी वाटली ते नक्की तुम्ही सांगा कमेंट करून. व्हिडिओला आवडली असतील तर लाईक करा व्हिडिओला. चला तर मग आता भेटूया आपण परत एका ठिकाणी, एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय द्वारकाधीश.